कोरेगाव भीमामध्ये आंबेडकरी अनुयायांची गर्दी पाहायला मिळाली। 208वा शौर्य दिन आणि कोरेगाव भीमामध्ये मोठी गर्दी या निमित्ताने पाहायला मिळते। अजित पवार यांनी विजय स्तंभाला अभिवादन केले। प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या विजय स्तंभाला वंदन केलेलं आहे। विविध नेते मंडळी आज अभिवादनासाठी इथे येणार आहेत। दरवर्षी शौर्य दिन साजरा केला जातो। 208वा हा शौर्य दिन आहे आणि कोरेगाव भीमामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। अजित पवार यांच्या स्तंभाला अभिवादन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात इथे आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते। विविध नेते मंडळी सुद्धा आज अभिवादनासाठी इथे येत असतात। मोठी गर्दी या निमित्ताने इथे झालेली आहे। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही अनेक जण येत असतो। आज मी राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं या विजय स्तंभाला 208वा हा शौर्य दिन आहे, इथं मी अभिवादन करतो। सर्वांना जय भीम। आज एकंदरीतच मला जे लोक भेटले त्यांनी सर्वांनी सांगितलं की प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे। शासनाकडून असणारं लोकांच्या सोयीची जी व्यवस्था आहे तिचं नियोजन चांगल्या पद्धतीने झाले असं मी त्या ठिकाणी म्हणेन। येण्या जाण्याची असणारी व्यवस्था सुद्धा आहे त्या ठिकाणी। स्तंभाचा असताना शोभीकरणाची सुरुवात आहे, मला वाटतं पूर्ण होईल 7-7:30 वाजेपर्यंत। हा एक इतिहास आहे, मानवतेचा इतिहास या देशातला असं मी त्या ठिकाणी मानतो। जातीप्रथेची जी व्यवस्था होती त्या जातीप्रथेच्या व्यवस्थेच्या विरोधातला हा एक लढा होता। हेमंत सापुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत, आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी भीमा कोरेगावमध्ये झालेली आहे। आज शौर्य दिन आहे, त्या निमित्तानं कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलंय? कोरेगाव भीमा येथे आज 208वा शौर्य दिन साजरा होतो आणि त्या अनुषंगाने रात्रीपासूनच मोठ्या संख्येने भीमसैनिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमामध्ये दाखल होत आहेत। रात्री 12 वाजता सामूहिक बुद्धवंदना पठण होऊन या ठिकाणी शौर्य दिन सुरू झालेला आहे। तिथल्या राज्यात नववर्षाच्या स्वागतासाठी कोरेगाव भीमा या ठिकाणी सामूहिक बुद्धवंदना पठण करून सेकंडच्या आठवड्यात 208वा शौर्य दिन सुरू झालेला आहे। आणि आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी येऊन मानवंदना दिलेली आहे। प्रकाश आंबेडकर वंचित यांनी या ठिकाणी मानवंदना दिलेली आहे। मोठ्या संख्येने कोरेगाव भीमा परिसरात रात्रीपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे। अगदी अनेक नेते मंडळी सुद्धा इथे येत आहेत। अजित पवार सुद्धा येऊन गेलेले आहेत, प्रकाश आंबेडकर सुद्धा आलेले आहेत। आणखी कोणकोणते नेते सध्या उपस्थित आहेत? आता तरी सध्या अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर आलेले आहेत। दिवसभरात अनेक राजकीय नेते या ठिकाणी येऊन जे काही आंबेडकर चळवळीचे नेते आहेत ते या ठिकाणी येऊन भेटी देतील। आणि सध्या महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत आणि या अनुषंगाने विचार करता अनेक राजकीय नेते या ठिकाणी येऊन कोरेगाव भीमा या ठिकाणी विजय स्तंभाला अभिवादन करणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। अगदी, तर आपण पाहतोय अजित पवार यांनी विजय स्तंभाला अभिवादन केलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा इथे येऊन अभिवादन केलेलं आहे। धन्यवाद हेमंत दिलेल्या माहितीसाठी।